आषाढी एकादशी निमित्त मराठवाड्याचं श्रद्धास्थान असलेल्या प्रतिपंढरपूर येथे लाखो भाविकांची गर्दी अपेक्षित असल्यानं यंदा प्रशासनानं सुरक्षेच्या दृष्टीनं अभूतपूर्व तयारी सुरू केली आहे। दरवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून 1000 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यात्रास्थळी सेवेत असणार आहेत। तसेच छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या वतीनं जनजागृती वाहनही तैनात करण्यात आलेले आहे। त्यामुळे भाविकांना सुरक्षा आणि वाहतूक आणि आपत्कालीन सोयी सेवाबाबत माहिती दिली जाणार आहे। प्रतिपंढरपूर यात्रेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी, वाहतूक सुरळीत व्हावी आणि भाविकांना सुरक्षित दर्शन घेता यावं यासाठी पोलीस प्रशासनानं व्यापक नियोजन केलं। यंदा यात्रेसाठी एक पोलीस उपायुक्त, एक सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस कर्मचारी, राज्य राखीव दल तसेच होमगार्ड मिळून सुमारे 1000 पोलीस कर्मचारी अधिकारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले। याशिवाय छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने जनजागृती वाहन देखील यात्रास्थळी तैनात करण्यात येणार आहे। या वाहनाच्या माध्यमातून भाविकांना वाहतूक नियम, सुरक्षितता, हरवलेल्या व्यक्तींची माहिती, आपत्कालीन संपर्क क्रमांक तसेच अफवांपासून सावध राहण्याचे आवाहन सातत्याने करण्यात येणार आहे। नमस्कार। वाळूज पंढरपूर आषाढी एकादशी यात्रेनिमित्त माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब व माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 श्री अतुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये एक डीसीपी, एक एसीपी, जवळजवळ 11 पोलीस निरीक्षक, महिला पोलीस निरीक्षक 3, पोलीस उपनिरीक्षक व सहाय्यक पोलीस निरीक्षक 30, त्याचप्रमाणे जवळजवळ 425 पोलीस अंमलदार, एक SRPF ची कंपनी आणि जवळपास 500 होमगार्ड याप्रमाणे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय पोलीस महासंचालक साहेब यांच्याकडून या वर्षी जवळपास दुप्पट बंदोबस्त आपल्याला भेटलेला आहे। त्या अनुषंगाने बंदोबस्तचे दिवस पाळी आणि रात्रपाळी असे नियोजन करण्यात आलेले आहे।